एक अभ्यास केला. त्यानंतर भारतीय समाजातील या विविधतेतून निर्माण झालेली जी एकता आहे त्या एकतेविषयी आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा होता, राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानं कोणकोणती आहे. मग ते आव्हानं आपण अभ्यासताना अनेक गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये प्रामुख्यानं भाषावाद, संप्रदायवाद किंवा प्रादेशिकतावाद अशा अनेक गोष्टींचा आपण, जातीवाद, ह्या सगळ्या गोष्टी, चार मुख्य गोष्टींचा आपण राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानं यामध्ये अभ्यास केला. एक शेवटचा मुद्दा आपल्याला राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानामध्ये आणखीन एक आहे, ती म्हणजे आर्थिक विषमता. हे राष्ट्रीय एकतेपुढील आणखीन एक महत्त्वाचं असं आव्हान आहे असं आपल्याला दिसून येते. आणि त्या राष्ट्रीय एकात्मतेमधील जे आव्हान आहे त्या आर्थिक विषमता भारतीय समाजामध्ये एक गरीब आणि श्रीमंत यामध्ये एक प्रचंड मोठी तफावत आहे आपल्याला दिसून येते. आणि आपल्या भारत देशामध्ये जे नैसर्गिक संसाधन आहेत त्याची उपलब्धता किंवा त्या उपलब्ध झाल्यानंतर त्याचं जे नियोजन व्हावं लागते किंवा त्याचे व्यवस्थापन व्हावं पाहिजे किंवा त्या भारतीय भौगोलिक प्रदेशामध्ये असणारी जमिनीची सुपीकता किंवा भारतीय भौगोलिक प्रदेशात असणारी संपत्ती वितरण, अशा अनेक गोष्टी या बाबी आपल्याला आर्थिक विषमता जाणवते. राज्यातील संपत्तीचं असमान वाटप, वितरण, या सगळ्या मोजक्या गोष्टींमुळे काय होतंय, संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा सदन वर्गाच्या अति एकटतो, म्हणजे भांडवल वर्ग खाजगी व्यवसायामधून जो होणारा जो प्रचंड असा नफा आहे तो भांडवलदारांच्या अति एकवट होतो. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मात्र त्या नफ्यापासून वंचित राहतोय. आणि त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची एकाधिकारशाही, म्हणजे एक प्रकारची भांडवलशाही खऱ्या अर्थाने आर्थिक विषमतेला घटक कारणीभूत आहे. आणि त्याशिवाय जे अनेक घटक कारणीभूत आर्थिक विषमतेला, त्यातला पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कौटुंबिक प्रभाव. कौटुंबिक प्रभाव कशा पद्धतीने बघावे विद्यार्थी मित्रांनो. कौटुंबिक प्रभाव आपल्याला म्हणजे आपण जे काही निवड प्रक्रिया आणि संधीची जी उपलब्धता असते त्यामध्ये कुटुंबाचा प्रभाव असतोय. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये कोणतेही आपण काय निवडायचं, काय निवडू नये, किंवा आपल्याला कोणत्या संधी आहेत त्या संधीच्या उपलब्धतेवर सुद्धा आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरण सांगितलं असेल तर दारिद्र्य रेषेखाली जे भारतामध्ये बिलो पॉवर्टी आहे 40% माणसं दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहेत. आणि त्या कुटुंबातील पाल्यास जी काही लहान मुलं असतात त्या पाल्यास पोषक आहार देणे शक्य होईलच असं नाही. म्हणजे 40% कुटुंबामध्ये दारिद्र्य रेषेखाली या भारतीय समाजामध्ये जगत असते. त्या दारिद्र्य रेषे कुटुंबातील जे मुलं असतात त्या मुलांना पोषक आहार देणं प्रत्येक कुटुंबाला शक्य नाही आहे. म्हणजे कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या आहेत आणि आपल्याला माहित आहे आपल्याला. त्यामुळं आपल्याला कौटुंबिक प्रभाव म्हणजे कुटुंबाच्या त्या घटकामुळे, कौटुंबिक प्रभावाच्या घटकामुळे सुद्धा आर्थिक विषमता आलेली आपल्याला दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्याला खाजगी मालमत्ता, म्हणजे मगाशी उल्लेख केला एकीकडे जवळजवळ स्थावर मालमत्तेची मालकी असलेले प्रचंड मोठ्या, आता झोपडपट्टीमध्ये राहणारे जवळजवळ 40% भारतीय माणसं आहेत भारतीय समाजामध्ये. ती झोपडपट्ट्या काय त्यांच्या मालकीची नसतात किंवा रस्त्याच्या दुतर्फा झोपड्यावर असं राहणारी माणसं, रस्त्यावर झोपणारी माणसं, अशा अनेक माणसं, असंख्य कोट्यवधी लोक आहेत त्यांच्याकडे काय कोणत्याही मालमत्तेची मालकी नसते. आणि काही मोजक्या लोक हाताच्या बोटावर मोजतात किंवा काही संख्यात्मक, काही कमी पर्सेंटेज असणाऱ्या लोकांच्याकडे गडगंज अशी संपत्ती आहे. आणि त्या मोजक्या लोकांना साधनाची उपलब्धता ते बहुसंख्य संपत्तीचे उपभोग घेतात. म्हणजे काय झाले, गडगंज आहे. आता उदाहरण घ्या, बिर्ला घ्या, टाटा घ्या, अंबानी घ्या, यांच्याकडे जी संपत्ती आहे प्रचंड मोठी, त्यांच्या कित्येक पिढ्या खाल्लं तरी संपणार नाही एवढी प्रचंड. अशा देशातल्या उद्योगपत्यांची यादी काढली ते किती होईल, 100, 200, 300, 400, 500 इथपर्यंत. पण 130 कोटी जनतेचं जे बहुसंख्य लोकांची जी संपत्ती आहे ते एक ठराविक संख्येत, मर्यादित संख्येमध्ये असणाऱ्या लोकांच्याकडं ते संपत्तीचा उपभोग, बहुतांश संपत्तीचा उपयोग हे ठराविक कुटुंब घेतात असं आपल्याला. म्हणजे खाजगी मालमत्ता ही आर्थिक विषमता असणारा एक महत्वाचा असा घटक आहे. ज्या आर्थिक विषमता वाढली ती खाजगी मालमत्तेचं होणारं विस्तारीकरण त्यामुळे सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येते. तिसरं म्हणजे शैक्षणिक तफावत. बघा, भारतीय समाजामध्ये आता हळूहळू कुठेतरी शिक्षणाचा उगम व्हायला लागलेला आहे, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये, आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काय झाले, निरक्षरता आहे. म्हणजे अजून काय म्हणते, एखाद्या व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे आणि त्याशिवाय शैक्षणिक तफावतमध्ये जर विचार केला तर त्याची शैक्षणिक कामगिरी सुद्धा अवलंबून असते. म्हणजे आज आपल्याला अनेक प्रश्न पडतात. व्यावसायिक अर्हता म्हणजे एखादं प्रोफेशन करण्या, एखादा व्यवसाय करण्याकरता जी व्यावसायिक पात्रता लागते
ते संपादन करू शकत नाही किंवा काहींना खाजगी शाळेत शिक्षण परवडत नाही आणि परदेशात जाऊन शिक्षण सुद्धा घेणं काही लोकांना परवडत नाही. अशा पद्धतीच्या अनेक शैक्षणिक तफावत म्हणजे साधारणपणत्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आज भारतीय राज्यघटनेने भारत सरकारनं 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांचं कायदेशीररित्या म्हणजे घटनात्मक दिशा त्या मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलेलं आहे. पण तरी त्याची अंमलबजावणी 100% झालेली असं नाही. पण 14 वर्षाच्या पुढचं शिक्षणाचं काय, त्याचा शिक्षणाचा खर्च काय, मग ते परदेशी शिक्षण उच्च शिक्षणाचे जे आज बघताय तुम्ही उच्च शिक्षणाचा खर्च हा प्रचंड झालेला आहे आणि भारतात 40% दारिद्र्य रेषेखाली जर असेल, झोपडपट्टी जर असेल, त्या माणसांचं, त्या व्यक्तींचं, त्या कुटुंबाच्या व्यक्तींचं कसं शिक्षण होऊ शकतं. म्हणजे त्याचा अर्थ शैक्षणिक तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजामध्ये दिसून येते आणि या शैक्षणिक तफावतीमुळे काय झालंय, आर्थिक विषमता आहे आज वाढलेली आपल्याला दिसून येते. चौथं म्हणजे संधीची उपलब्धता आणि प्रवेश. व्यक्ती आणि गटाच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. म्हणजे उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याला अंगणवाड्या आणि खाद्य आरोग्य केंद्रांना पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी काय लागते, अर्थसंकल्पित होणं. ज्या अंगणवाड्या आहेत ग्रामीण भागाच्या शहरात असेल, आदिवासी पाड्यावर असेल, म्हणजे आज बघा आरोग्य छोटी छोटी आरोग्य केंद्र आहेत किंवा अंगणवाड्या आहेत, यांना जे अर्थसंकल्पित तरतुदी या करावं ते त्या तरतुदी पैशाअभावी किंवा अर्थसंकल्पामध्ये कमी केल्या जातात आणि त्यामुळे काय होते, मानसिक रोगांची बळींची संख्या ही वाढत झालेली आहे किंवा ह्याच्या बळी ह्या मुली मानसिक आरोग्य सेवा किंवा समृद्धीचे लाभ घेऊ शकतात का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आपल्याला. आणि त्याच्याशिवाय ही मुलं सायकोलॉजिस्टकडे म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जाऊ शकतात का, असा पण एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे काय, ह्या लोकांना संधीची उपलब्धता आणि प्रवेश हे फार कमी दिसून येते आणि त्यामुळं अशा काउन्सिलिंग या मुलांना काउन्सिलिंग केलं जाते का, म्हणजे ज्या गरीब वर्गात, दारिद्र्य रेषेखालील वर्गात, वंचित समाजातल्या लोकांना संधीची उपलब्धता, प्रवेश हा फार मोठी गोष्ट आहे आणि संधीची उपलब्धता आणि प्रवेश ह्या गोष्टी त्यांना शक्य होत नाही आणि ह्यामुळे सुद्धा आर्थिक विषमतेची दरी वाढलेली आहे असं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे सुद्धा आर्थिक विषमता समाजामध्ये वाढते. आणखी म्हणजे पाचवी गोष्ट म्हणजे व्यक्तिगत भेद. बघा माणसांच्या मध्ये इतके भेद वाढलेले आहेत आपल्याला, आपण म्हणजे प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि कार्यक्षमता ही एकसारखी नसते. मानवाने निसर्गाने एकसारखे सगळ्यांना बनवलेले नाही, बुद्धी एकसारखी सगळ्यांनी दिलेली नाही. जरी मेंदू एकसारख्या दिलेले बौद्धिक क्षमता किंवा शारीरिक क्षमता या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळं व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असते आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या कला, संगीत, अभिनयाचे गुण असू शकतात, तथापि या क्षमता विकसित करण्यासाठी आहेत काही मूलभूत गोष्टी असतात, काही उद्धट गोष्टी असतात, नैसर्गिकरित्या प्रत्येकाला दिलेलं असते, परंतु त्या विकसित करण्यासाठी जे काही गोष्टींचं संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बघा आज ग्रामीण भागातली मुलं मोठमोठे आयएस पदावर जायला लागले, संधी मिळाल्या तर निश्चित होऊ शकतात. संधी मिळाल्या तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखी दलित समाजाची व्यक्ती या घटनेचे शिरकार होऊ शकते. संधी मिळाल्या तर काही माणसं राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतात. संधी मिळाल्या तर आपल्याला महिला ज्यामध्ये सुद्धा कल्पना चावला स्पेस सायन्स मध्ये सुद्धा आपली संधी मिळवलेली आहे आपल्या दिसून. म्हणजे व्यक्तिगत भेद आपल्याला तथापि दिसून येतोय आणि त्या जोपर्यंत आपल्याला या क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या सुप्त अशा ज्या क्षमता आहेत या क्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला त्यांच्या जी संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, ती संधी जर त्याला मिळाली नाही तर आपल्याला त्याचा कोणताही विनियोग करता येणार नाही, त्या गुणांचा समाज विकासासाठी कोणताही उपयोग करता येणार नाही. असं आपल्याला व्यक्तिगत भेद ह्यातून सुद्धा आर्थिक विषमता वाढते असं आपण दिसून येते. आता आपल्याला बघायचं शेवटचा सामाजिक पर्यावरण. आता पर्यावरण राहिलं, भौगोलिक पर्यावरण राहिलं, सगळं आजूबाजूला असणारे हे नैसर्गिक पर्यावरण, पण तुम्ही मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये जे वातावरण आहे त्याला आपण काय म्हणतोय, सामाजिक पर्यावरण. म्हणजे सामाजिक पर्यावरण आणि आपण आम्ही तुमच्या व्यक्तीची प्रगती हे सगळं सामाजिक पर्यावरणावर अवलंबून असते आणि तुमचं व्यक्तीचं विकास, समाजाचा विकास हा सुद्धा त्या सामाजिक पर्यावरणावर अवलंबून असते. उदाहरण कुटुंबात तुम्ही राहताय, शेजारी पाजारीच्या लोकांच्यावर राहताय, मित्र परिवार असते, ऑफिस असेल, अशा अनेक ठिकाणी तुमचं वावरण असते आणि ह्या ठिकाणी जर सामाजिक पर्यावरण चांगल्या पद्धतीचं नसेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो, जर चांगला असेल तर चांगला अनुकूल परिणाम होतोय आणि त्यामुळं आणि त्याशिवाय
1990 नंतर 91 नंतर आणखी एक संकल्पना ह्या जगामध्ये आली ती म्हणजे जागतिकीकरण. आणि जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे परिणाम दिसून येतात. आणि गरीब आणि श्रीमंतांची दरी वाढली हा नकारात्मक परिणाम आहे. आणि मोठमोठे शहरे विकसित झाली आणि त्यामुळं या संस्कृतीमध्ये मॉल संस्कृती हे आहेर बघा शहरामध्ये मोठमोठ्या शहरांच्या मध्ये संस्कृती एक मॉल संस्कृती उद्यास आलेली आहे जागतिकीकरणानंतर. आणि त्याला या मॉल संस्कृतीला अहिरे वर्गाला अनुकूल आहे आणि नाहिरे वर्गाला प्रतिकूल आहे. कारण गोरगरीब माणसं झोपडपट्टीत माणसं त्या मॉल संस्कृतीमध्ये जाऊ शकत नाही. पण ज्या सदन आहे उच्च मध्यमवर्गीय माणसं आहेत तीच त्यामध्ये जाऊ शकतात. आणि यामध्ये फक्त मॉल संस्कृती पुरतं मर्यादित नाही बघालो तर आपल्याला असं दिसून येते की आरोग्य सेवेवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. विमा व्यवसाय शिक्षणाचं खाजगीकरण समाजाचे उच्चभ्रू वर्ग या सगळ्या गोष्टी पूरक आहेत. परंतु नाहिरे वर्ग जो शोषित वर्ग आहे वंचित वर्ग आहे त्यांच्यासाठी कारणीभूत नाही. त्यामुळे आर्थिक विषमता समाजातल्या सर्व व्यवस्थामध्ये म्हणजे पर्टिक्युलर एका कुठल्या तरी विशिष्ट व्यवस्थेमध्ये फक्त आर्थिक विषमता असं नाहीये तर आर्थिक विषमता समाजाच्या प्रत्येक व्यवस्थापनामध्ये आहे. आणि त्यामुळे समान नागरिकत्व ह्या तत्वावर असलेल्या आपल्याला लोकशाही व्यवस्था देखील याला सुद्धा आपण लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला समानता म्हटलो तरी पण प्रत्यक्षात लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहोचले असावे. खऱ्या अर्थानं सामाजिक लोकशाही राजकीय लोकशाही ही खऱ्या अर्थानं आपण पोहोचले काय हे महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता ही पर्याय अशी गोष्ट आहे. आणि ओपन बाजारपेठ झालेला आहे. आणि या ओपन बाजारपेठामध्ये आपले वंचित माणसं शोषित माणसं त्या स्पर्धेला टिकू शकत नाही. आणि त्यामुळं ती वंचितच राहतात शोषितच राहतात. आणि त्यामुळं आर्थिक विषमता पर्याय आपल्याला मिळते. आणि लोक गटांच्या वैशिष्ट्य मोबदल्यामध्ये पैसा प्रभाव असा अधिक आज जगभरामध्ये सर्व समाजामध्ये हा पैसा आणि प्रभाव या दोन गोष्टींचा महत्वाचा समाजामध्ये इफेक्ट आपल्याला दिसून येते. आणि निम्न दर्जाच्या लोकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये हा फरक मोठ्या प्रमाणात भेदभाव दिसून येते. आपल्याला पिढी दर पिढी ही असमानता ही आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. आणि ही आर्थिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी राज्य किंवा कर संरचनेच्या टप्प्याची पुनर्रचना सुद्धा करण्यात आली. आणि त्यामुळे सुद्धा हळूहळू प्रतिष्ठित लोकांकडून गरजूकडे वळवणे हा उपाय सुद्धा असू शकतोय. मात्र उपाय कायमच लागू पडेल असं नाही. कारण जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेलच असं नाही किंवा त्याची शाश्वती त्याची खात्री कोणी देत नाही. त्यामुळं आपल्याला समानता ही कायमच एक मृगजळ आहे. संपूर्ण समाजामध्ये समानता आली अशी एक अवस्था आपल्याला एक मृगजळ वाटते. आणि कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे की संपूर्ण समाज एक समान व्हावं. ते आज कार्ल मार्क्सचा सिद्धांत येऊन 150 वर्ष झाली परंतु आर्थिक विषमता का समाजातील कमी झालेली नाही. तथापि समानता समानता संकल्पनेची समज आपल्या समाजाला अधिकाधिक विकसित होते आपल्याला दिसून येते. आज स्त्रिया असतील अल्पसंख्याक असतील वंचित लोक असतील यांच्या दर्जामध्ये थोडा बदल नक्कीच व्हायला लागलेला आहे. परंतु याबरोबर जे पर्यावरणात होणारे जे बदल आहे गरीब श्रीमंत भेद आहेत हे भेद नाहीत खऱ्या अर्थाने. त्यामुळं आज भौगोलिक पर्यावरणामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. म्हणजे प्रदूषण वाढत आहे जागतिक तापमान वाढत आहे दहशतवाद वाढत आहे अस्वच्छता वाढत आहे. आणि या सगळ्या समस्या ह्या मानव निर्मित आहे. आणि त्याच्या निराकरणासाठी कुठल्या एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समुदायाची आवश्यकता असते. आणि त्यामुळं आपल्याला या समस्येशी आपल्याला लढताना आपल्याला केवळ आपला कल्याण नाही तर ऐहिक उत्कर्ष नव्हे तर सर्व पृथ्वीवरच्या नव्हे समाजातल्या सर्व लोकांचं सर्वांगीण विकास असं घ्यावा लागतोय. आणि त्यामुळेच आपल्याला ह्या समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना हक्क व जबाबदारीचं रक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसून येते. आपल्याला अशा पद्धतीनं आपण बघितलं आर्थिक विषमता कोणकोणत्या घटकांमुळे झालेला आपल्याला दिसून येते. म्हणजे कौटुंबिक प्रभाव खाजगी मालमत्ता शैक्षणिक तफावत संधीची उपलब्धता प्रवेश व्यक्तिगत देण आणि सामाजिक परिवर्तन अशा आणि जागतिकीकरण याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम ह्यामुळे सुद्धा आपल्याला काय झालं तर आपल्याला आर्थिक विषमता मोठ्या ही आर्थिक विषमता म्हणजे काय झाले राष्ट्रीय एकतेच्या आव्हान म्हणजे राष्ट्रीय एकतेच्या आव्हानासमोर जे काही अनेक आव्हानं उभी आहेत त्यातलं आर्थिक विषमता एक मोठं आव्हान उभा राहिलं आपल्याला दिसून येते. आज अशा पद्धतीने आपल्याला भारतीय समाजातील विविधता आणि एकता हे प्रकरण संपलेलं आहे. हे प्रकरण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण
पूर्णपणे वाचन करा, मनन करा आणि त्यानंतर जे त्या प्रकरणावरील जे स्वाध्याय आहे तो पूर्णपणे वाचून बघून सोडवा. आणि लवकरच आपण आता ऑनलाईन टेस्ट ह्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात घेणार आहोत आणि इतिहास या दोन्ही विषयांसंदर्भात घेणार आहोत.